फ्रेमवर्कला स्टार्ट केलेलं. इटरेबल, कलेक्शन, लिस्ट, क्यू, सेट हे सगळ्या गोष्टी बघितल्या. त्या लिस्टमध्ये अरे लिस्ट, लिंक लिस्ट, वेक्टर्स वेक्टरचा तो आता खूप यूज नाही, तो जावा 1 मध्ये होता फीचर. पण स्टॅक हा इम्पॉर्टंट आहे. हा पार्ट बघितल्यानंतर आपण डायरेक्टली सेटवर आलो होतो. सेटमध्ये हॅश सेट, लिंक हॅश सेट, सॉर्टेड सेट, प्रीसेट्स. ओके. तर ते डिफरन्शिएट व्यवस्थित आपण करून बघितलं होतं. कुठला जो सेट आहे तो सॉर्टिंग मध्ये देतो, कुठला नल अलाउड करतो, कुठला नल अलाउडच करत नाही, किंवा डुप्लिकेट एंट्री कुठला कोणता इंटरफेस एलिमिनेट करतो. तर हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. डायरेक्टली इनडायरेक्टली ते आपल्याला जसं प्रोग्राम रन केला की ते कळूनच जातं, आणि आपल्यालाही माहिती पाहिजे की कुठल्या सिच्युएशनला कुठलं लिस्ट वापरला आलं पाहिजे. तो आता अजून एक पार्ट आहे, आणि तो खूप इम्पॉर्टंट आहे ऍक्च्युली बघायला गेला तर हॅश मॅपचा पार्ट आहे. Okay? याच्यामध्ये ऍक्च्युअली आता दिसत नाही, पण एक मॅप इंटरफेस पण असतो, आणि ते खूप कॉमनली वापरलं जातं, त्याला हॅश मॅप म्हणतात. हॅश मॅप हा एक कलेक्शनचाच पार्ट आहे, लक्षात घ्या. आणि जो ऍप आहे नॉर्मली, ऍप मध्ये खूप कॉमनली त्याला यूज होतो. आणि आता इंटर्नशिपच्या प्रोजेक्ट मध्ये सुद्धा आपण अँड्रॉइड ऍप वापरणार आहे, त्यामुळे तिथे तुम्हाला त्या गोष्टी कामा येतील. हॅश मॅप म्हणून एक पार्ट असतो. जनरली हॅश मॅप बद्दल लक्षात घ्यायचं झालं तर हॅश मॅप, HASHMAP, हॅश मॅप. ओके. आता हॅश मॅप जो आहे तो आतापर्यंत आपण काय बघितलं, एक लिस्ट बघितलं, ॲरे लिस्ट बघितलं, क्यू बघितलं. तिथे त्या सगळ्यांचे स्वतःचे वेगवेगळे फीचर्स आहेत, आणि तुम्हाला जर डेटा ऍक्सेस करायचा झाला, तुम्हाला इंडेक्स बेस ऍक्सेस करावा लागतो प्रत्येकाची गोष्ट. पण हॅशमॅप मध्ये ज्या गोष्टी तुम्हाला ऍक्सेस करायच्या आहेत, ते तुम्हाला की आणि व्हॅल्यू बेसवर करायचे असते. इथे एवढं फरक आहे. ओके. की आणि व्हॅल्यू बेसवर तुम्हाला ते करता येतं. मग इथे तुम्ही काय करणार आहे, हॅशमॅपचा ऑब्जेक्ट बनवा सिम्पली, जो रेग्युलर आपला क्लास आहे. कॅमल केस म्हणतात हा, एक कॅपिटल आणि एक स्मॉल जर असेल ना मध्ये, हे बघा, हॅश एच कॅपिटल आहे, ए एस एच स्मॉल आहे, परत मॅपचा एम कॅपिटल आहे मॅक्स मॅप. आतापर्यंत आपण जी पण लिस्ट बनवली किंवा जे पण टाईप बनवला, तो एकाच टाईपचा बनवला, आयदर इंटिजर असेल, स्ट्रिंग असेल, फ्लोट असेल. पण याच्यात तुमची की कशामध्ये असणार आहे आणि व्हॅल्यू कशामध्ये असणार आहे हे आपण डिसाईड करतो. ओके. फॉर एक्झाम्पल, तुम्ही इथे की ठेवायची, तुम्हाला जर इंटिजर असेल तुम्ही इथे इंटिजर की ठेवू शकता. ओके. आणि त्याची व्हॅल्यू तुम्ही कशात स्टोअर करणार आहे, तुम्ही इंटिजर स्टोअर करून इंटिजरच करा तिथे तरी चालेल, किंवा तुम्ही इंटिजर की ठेवून तुम्ही तिथे स्ट्रिंग मध्ये व्हॅल्यू स्टोअर करा तरी चालेल. ओके. ही तुमची की आहे, आणि ही तुमची काय व्हॅल्यू आहे. बस हा एक मॅप इंटरफेस बनवायचा असतो, याचा एक ऑब्जेक्ट बनवा, HM नावाचा, जे पण बनवायचं असेल तुम्हाला ते बनवा, इज इक्वल टू न्यू हॅश मॅप, आणि त्याच्यामध्ये परत हे दोन्ही टाईप पास करून द्यायचे. न्यू हॅश मॅप आणि हेच टाइप्स ऍज इट इज, आणि तो फंक्शन राऊंड ब्रॅकेट्स. तुम्ही काय करणार, परत न्यू हॅश मॅप, आणि याच्यात दोन्ही टाईप इंटिजर आणि स्ट्रिंग आणि राऊंड फंक्शन. तुमचा आहे एक हॅश मॅपचा एक लेआउट, म्हणजे एक लिस्टिंग तयार होतं हॅश मॅपची. याच्यामध्ये त्या ज्या मेथड्स आहेत कलेक्शनच्या, त्याच आपल्याला वापरायच्या. पण आता कलेक्शन मध्ये आतापर्यंत आपण ज्या पण डेटा ऍड केल्या, ते कुठली मेथड ऍड वापरलं होतं डेटा ऍड करण्यासाठी, आन्सर मध्ये क्वेश्चन मध्येच आन्सर आहे खरं तर. गोष्टी स्टोअर करण्यासाठी काय वापरलं होतं आपण, एखादी लिस्ट बनवली असेल किंवा हे बनवलं असेल, जर डेटा स्टोअर करण्यासाठी कुठली मेथड वापरली होती कलेक्शन मधली. अरे डेटा आपण कसा स्टोअर केला, अरे लिस्ट मध्ये, लिंक लिस्ट मध्ये, याच्यात याच्यात. हॅलो. आहे का, गेले तुम्ही, आहे ना सगळे हा बोला. अरे लिस्टचा ऑब्जेक्ट बनवला होता आपण, याच्यामध्ये डेटा कसा स्टोअर केला, कुठलं फंक्शन वापरलं होतं, स्टोरिंग व्हॅल्यू इन लिस्ट, अरे लिस्ट, लिंक लिस्ट. नाही आठवत आहे. ऍड, रिमूव्ह. हा, मग किती लेट बोलता रे तुम्ही, म्हणजे काय असं चुकल असं काय वाटतं का.
ऍड मेथड वापरलं होतं आपण. ठीक आहे. ऍडने ऍड झालं, ऍड ऑनली सगळे ऍड होतात, रिमूव्ह होतात. ठीक आहे, ते केलं. आणि स्टॅक साठी काय वापरलं होतं? push, pop, pick. बरोबर. ठीक आहे, इथे पण तेच वापरलं. आता आपण हॅशमॅप मध्ये थोडेसे वेगळे मेथड आहे. हॅशमॅप मध्ये तुम्हाला जी मेथड वापरायची ना, ती पुट वापरायची असते. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जर गोष्टी ऍड करायच्या असेल तर याच्यामध्ये तुम्हाला इथे काय करावं लागेल, हॅशमॅप डॉट, म्हणजे एच जो ऑब्जेक्ट आहे इथे डॉट काय करणार आहे तुम्ही, पुट नावाचा मेथड वापरणार. आणि ते व्हॅल्यू स्टोअर करताना तुम्हाला आधी द्यावा लागेल की, की आहे तुमची इंटिजर, फोकस 1 नावाच्या की मध्ये तुम्ही व्हॅल्यू स्टोअर केला आहे सुरेश, ते पण असेल तुमचं. ही की आहे तुमची आणि याच्या अगेन झाली ही व्हॅल्यू. ठीक आहे. बस असे व्हॅल्यू तुम्हाला स्टोअर करत जायचे आणि ऍट द एंड त्यांना इटरेट पण करायचे. आता फक्त हॅशमॅपचं जे आहे डेटा एक्स्ट्रॅक्ट करण्याचा जो वे आहे तो थोडासा वेगळा आहे. ठीक आहे. ऍज युजल आतापर्यंत आपण काय करत होतो, इटरेटरचा ऑब्जेक्ट बनवला आणि नेक्स्ट हॅज नेक्स्ट करून नेक्स्ट केल्यानंतर सगळे व्हॅल्यू आपल्याला भेटत होते. पण आता मॅप मधून डेटा काढण्यासाठी थोडासा वेगळा वे असतो. ते आपण आता बघायचे कसं त्याला डेटा काढला जातो त्याच्यातून ते. ठीक आहे. हा, आणि अजून एक तुम्हाला अँड्रॉइडचं दाखवत होतो मी, की त्याच्यामध्ये मी खूप कॉमनली मॅप वापरतो. पण रिसेंट कुठलाही एक प्रोजेक्ट घेऊ शकता माझा, ऍडमिन लाईफ एक्सप्रेस याच्यात पण नसेल, ठीक आहे. हॅशमॅप हा की व्हॅल्यू पेअर मध्ये कुठली पण तुम्ही जे लिस्ट बघता ना मोबाईल मध्ये, तुमची व्हॉट्सअपच्या कॉन्टॅक्ट लिस्ट पण बघितली तरी त्याच्यात हॅशमॅप वापरलेला आहे. ओके. ऍड एरिया एफएक्यू लिस्ट मध्ये असेल बघा इथे. हम्म, हे बघा, हा जो हॅशमॅप दिसतोय तुम्हाला, हॅशमॅप असाच बनवला आपण. इथे दोन्ही टाईप स्ट्रिंगचे आहे, तिथे पण तुमचा एक इंटिजर आणि स्ट्रिंग पण असू शकतो. इज इक्वल टू न्यू हॅश मॅप, आणि इथे बघा डेटा मी इथे पुट केला, दिसलं. फक्त इथे पुट करताना मी याच्यातून आधी गेट केलं काय व्हॅल्यू पुट करायचं, मग इथे पास केलं की आणि व्हॅल्यू पेअर मध्ये. आणि डेटा कशात स्टोअर केलाय ते पण बघून घ्या. काय तो वरती कळेल तुम्हाला काय तो. कुठला बनवलाय मी, अरे लिस्ट. ओके. आता अरे लिस्ट मध्ये आपण टाईप काय स्टोअर केला होता आतापर्यंत, इंटिजर, स्ट्रिंग, बरोबर. पण त्या अरे लिस्ट मध्ये तुम्ही अख्खा हॅशमॅप पण टाकू शकता. की आतापर्यंत आपण सरळ सरळ वे बघितला होता, तिथे आयदर इंटिजर स्टोअर केलं किंवा स्ट्रिंग स्टोअर केलं. पण आता आपण त्या लिस्ट मध्ये पूर्णचा पूर्ण हॅशमॅप टाकू शकतो. ओके. पण त्याच्या आधी हॅशमॅप सेपरेटली स्टडी करावं लागेल, मग दोघांना कंबाईन करावं लागेल. ठीक आहे. तर अशा वेळेने याच्यात बघा, याच्यात पण जावाचाच कोड आहे, काही जगा वेगळ्या काहीच नाही, तेच बनवते जे कोड बघा, न्यू अरे लिस्ट बनवला, हॅशमॅपचा टाईप, आणि ह्या लिस्ट मध्ये तो डेटा ऍड होणार आहे आपला खाली जाऊन इथे. सगळा डेटा बनवला 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 त्या लिस्ट मध्ये ऍड केलं, म्हणजे तुमचा आता अरे लिस्ट मध्ये तो सगळाचा सगळा डेटा इथे स्टोअर. ओके. मग याला लूप लावून तुम्ही याच्यातून डेटा एक्स्ट्रॅक्ट करतात. मी ते पुढे जाऊन ते अँड्रॉइडचा कोड आहे पण जनरली सांगतो. हे बघा, त्या लिस्ट मधला त्या पोझिशनची व्हॅल्यू आम्ही गेट करतो त्या कीच्या अगेन्स्ट, कारण हॅशमॅपची व्हॅल्यू तुम्हाला कीच्या अगेन्स्ट भेटते बघा इथे. त्या लिस्ट मधून तुम्हाला त्या पोझिशनची आयडी नुसार, म्हणजे गेट पोझिशन 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 पोझिशन, त्या इंडेक्सची ती व्हॅल्यू तिथे भेटते. जस्ट एक दाखवतोय जिथे रिअल टाइम इम्प्लिमेंटेड आहे तसं. ओके. तर असं आपल्याला बेसिक एक्झाम्पल करून बघायचं. ओके. चलो आता आपण बघू प्रॅक्टिकली. हा, हे तर हॅश सेटचं आपण बनवलं बरोबर. प्रीसेट, हॅश सेट, अरे लिस्ट. ओके. आता बघायचं आपण हॅश मॅप. ठीक आहे. सो नाशिक नावाच्या प्रोजेक्ट मध्ये एसआरसी मध्ये कलेक्शन्स मध्ये टाईप आपल्याला शिकायचा तो म्हणजे आपला हॅश मॅप. न्यू क्लास हॅश मॅप, एच एस एच एम ए पी, हॅश मॅप एक्झाम्पल म्हणतो. ठीक आहे. मेन क्लासचं नाव घेतलं, फिनिश.
ओके. सो आता सगळ्यात अगोदर आपण काय करणार आहे, त्याचा ऑब्जेक्ट बनवा. टाइप्स काय तो, सॉरी, हॅश मॅप, एच कॅपिटल HASHMAP हॅश मॅप. टाइप INTEGER इंटिजर कॉमा STRING स्ट्रिंग. त्याच्यानंतर परत काय, मॅपचा ऑब्जेक्ट, हे काही नाव देऊ शकता तुम्ही. इज इक्वल टू न्यू हॅश मॅप. नाही येते का, ठीक. हॅश मॅप, परत त्याचा टाइप स्पेसिफाय करा, तो कर्ली ब्रॅकेट द्यायचा तिथे, हाच न्यू हॅश मॅप आणि ते सेमिकोलॉन. हा जावा डॉट युटिल पॅकेज मध्ये असेल, सगळे कलेक्शन त्याच पॅकेज मध्ये आहे. सो दॅट्स, तो आता पूर्णपणे काय होऊन गेला, ऍक्सेप्ट होऊन गेला. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचे, व्हॅल्यू स्टोअर करायची. हे युजर कडून पण व्हॅल्यू घेऊन आपण स्टोअर करू शकतो, पण तिथे तुम्हाला आधी की घ्यावं लागेल, मग व्हॅल्यू घ्यावं लागेल. ठीक आहे, तो एक पार्ट आहे. ओके, चलो आपण ऍड करून घेऊ. याच्यामध्ये आपण काय बनवलं, मॅप डॉट नावाची मेथड याच्या. ओके, बघा, आधी की नंतर व्हॅल्यू. इथे मी का टाकतो की, आणि इथे टाकतो आपली व्हॅल्यू डबल कोट मध्ये. सपोज ए स्टोअर करतो, ए सेमिकोलॉन. बस, असे वेळी तुम्हाला काय करायचे, या व्हॅल्यू स्टोअर करायच्या. 2 3 4 5 आणि 6. मी थोडं झेड झेड झेड. की मात्र तुम्ही डुप्लिकेट की देता येत नाही, तुम्हाला हे लक्षात घ्या. तुम्हाला की ही युनिकच ठेवणं. डुप्लिकेट की दिली तर बाय डिफॉल्ट जी पहिली की आहे, आधी आलेली आहे प्रायोरिटी नुसार, ती की प्रिंट होईल. 3, इथे मी 4 करतो. की दुसरं आहे आणि व्हॅल्यू सेम आहे तर चालतं, त्याला काय प्रॉब्लेम नाही, ते तुम्ही करू शकता. पण युनिक की तुम्हाला द्यावा लागेल. 4 आणि 5. हे बघा, व्हॅल्यू डिफरंट ठेवा, BB DD EE. ठीक आहे. आता एक लिस्ट आहे, सगळ्यांची की वेगळी बघा, कुठली की रिपीटेड आहे, पण तुम्ही एखादी की रिपीट करून बघू शकतात. फॉर एक्झाम्पल, मी हाच की इथे शेवटी परत रिपीट केला 2दा. सगळ्याच टाईपचं ऑपरेशन इथे होतं. तुम्हाला सिम्पली काय करायचं, इथे SO मॅप नावाचा ऑब्जेक्ट प्रिंट, MAP. आता ऑब्झर्व करा, आउटपुट काय येणार आहे ते. पूर्ण एक की व्हॅल्यू पेअरचा डेटा होता बघा. ए आपण 3 वेळा लिहिलेलं आहे खरं बघितलं तर, 1 2 3. पण याने की सेम असल्यामुळे एकदाच त्याने घेऊन टाकले. ओके, तुमची व्हॅल्यू सेम असू शकते बघा, ए 2दा व्हॅल्यू आलेली, पण त्याची की ही वेगळी होती, ही की ठेवली 3 मध्ये ए. आणि मेन म्हणजे याने शॉर्ट पण केलं नाही, जसं आलं तसंच केलं, फक्त डुप्लिकेट की जी आहे ती रिमूव्ह केलेली आहे त्यानुसार. आणि की रिमूव्ह करताना जर सेम की असेल तर जी आधी येईल ते प्रिंट करतो का. आता हे बघा, आता इथं हा क्वेश्चन मार्क आहे खरं बघायला गेलं तर. याने ए हा प्रिंट केला की 1चा, पण आता याने हा प्रिंट केला, नंतर सेम भेटल्यावर परत त्याने ओव्हरराईड केलं, की परत सेम भेटल्यावर परत त्याने ओव्हरराईड केलं. हे असं झालं का जे आधी आलं त्याने ते प्रिंट केलं. हे बघण्यासाठी आपण सिम्पली काय करू, इथे मी ए टाकतो, इथे मी बी टाकतो, इथे मी सी टाकतो. आता जर याने प्रिंट केला तर जो आधी येतो ते प्रिंट करतो, याचा अर्थ असा होईल. जर त्याने बी केला, एक तर 2च आन्सर येणार आहे, एक तर येईल किंवा सी येईल. बीचा तर काही संबंध नाही. ओके, बघू. आता तो जर रिप्लेस करत असेल प्रत्येक गोष्टीला सेम कीचा अगेन्स्ट, तर सी येईल, नाही तर येणार आहे. आन्सर मध्ये काय आलेलं आहे बघा, जो डाऊट होता तो क्लिअर झाला. ठीक आहे, आधी 1 नंबरला त्याने प्रिंट केलं. ओके, पुढे गेला, परत त्यांना सेम कीला नवीन व्हॅल्यू भेटली बी नावाची, त्याने ला रिप्लेस केलं विथ द हेल्प ऑफ बी. परत त्याला व्हॅल्यू भेटली सी नावाची, त्याने सी ला पण रिप्लेस केलं.
हा पार्ट होतोय, लक्षात घ्या प्रॅक्टिकली. तुम्ही जर इथे जाऊन ए झेड जरी केला तर तुम्हाला तो ए झेड प्रिंट करून देईल ते. ओके, हे असे टेक्निकली क्वेश्चन ज्यांनी प्रॅक्टिकली करून बघितलेले ना तोच सांगू शकतो. ओके, म्हणून हे प्रोग्राम डायरेक्टली इनडायरेक्टली करायचे. ठीक आहे, इथे ए झेड पण प्रिंट झाला कारण तो आपला शेवटी प्रिंट झाला होता. ठीक आहे, फक्त एक अंडरस्टँडिंग साठी करायचं होतं. इट्स ओके, राहू द्या, काही प्रॉब्लेम नाही. चला, ओके, हा झाला तुमचा हॅश मॅप. आता याच्यात चॅलेंजिंग असं आहे की आपल्याला की नुसार त्याची व्हॅल्यू गेट करता येते. ओके, हे खूप भारी आहे. आता तुम्ही ना काय करू शकतात, एंटर की आणि त्याची व्हॅल्यू तुम्ही प्रिंट करू शकता. म्हणजे बघा, इथे तुम्ही SYSO सिस्टीम डॉट SYSO सिसॉट SYS अरे कंट्रोल स्पेस सिसॉट. ओके, मॅप डॉट गेट की म्हणून एक काय काय गेट क्लास कंटेन की गेट आहे. हा, मॅप डॉट गेट. ओके, याच्यामध्ये तुम्हाला काय पास करायचं, की कीचं नाव, कीचं नाव काय, 1. आता याच्यामध्ये काय आहे भेटतं आपल्याला मॅप डॉट 1 मध्ये. झालं कारण की नाही झालं, नाही झालं वाटतं. झालं, हे बघा इथे की 1 टाकली आपण. हे बघा, आता तरी त्यांनी काय दिलं, की 1 टाकली म्हणजे सुरुवातीला आलं नाही, तीच सेम प्रोसेस. त्या कीच्या गेटची शेवटची व्हॅल्यू ती. आता आपण की टाकू डीडी. डीडी नाही, आपलं 5 नंबर. आउटपुट मध्ये काय भेटेल, 5 नंबर. आता आउटपुट मध्ये भेटेल आपल्याला डीडी. ओके, बघा, जी की टाकली त्याची व्हॅल्यू आपल्याला इथे भेटते. सिंपल. ओके, आणि ती व्हॅल्यू आहे की नाही ते पण चेक करता येतं. कंटेन्स म्हणून त्याचा एक पार्ट असेल, SYSO रिसॉर्ट मॅप डॉट कंटेन्स. कंटेन आहे का, कंटेन्स, कंटेन्स व्हॅल्यू. ओके, तर हा काय करतो, ट्रू किंवा फॉल्स प्रिंट करतो. सपोज मी इथे चेक करते की याच्यामध्ये दिलेल्या लिस्ट मध्ये ए नावाची स्ट्रिंग आहे का, ए आणि ए नावाची. ओके, हा तुम्हाला ट्रू किंवा फॉल्स रिटर्न करून देईल. आता ही ट्रू रिटर्न करेल का फॉल्स रिटर्न करेल, सांगा बरं. आता तुम्हाला कळालंच असेल, काय वाटतं. ट्रू ट्रू रिटर्न करेल. हे बघा, आपल्याला आतापर्यंत हे ऑब्झर्व झालंय की हा जो आहे ही सेम आहे, त्याच्यामुळे 1 ला आधी ही व्हॅल्यू येते, नंतर ही व्हॅल्यू येते, नंतर ही व्हॅल्यू येते. बरोबर, बघा म्हणजे क्वेश्चन मार्क कसे निर्माण होतात. तर मी पण थोडस इथे हे होऊन गेलोय, मला थोडस थांबावं लागतंय. मेन म्हणजे हा बेसिकली ट्रू रिटर्न करायला पाहिजे आज कम्पेअर टू, कारण इथे ही व्हॅल्यू ऑलरेडी इथे आहे. बरोबर, पण 3दा प्रोग्राम आपण रन केला, 3ही वेळ आपल्याला आउटपुट काय आलं, एझेड. इव्हन आपण ती गेट करून पण बघितली की तरी काय भेटलं आपल्याला, एझेड. मध्ये तर क्वेश्चन असा आहे की कंटेन व्हॅल्यूज, तो रिप्लेस होऊन एझेड कम्पेअर करेल की आधी एझेड कम्पेअर केल्याबरोबर त्याने ट्रू द्यायला पाहिजे. लिगली काय व्हायला पाहिजे आपल्या मते प्रोग्रामरचे, जेवढी आपण आता प्रोग्रामिंग केलं, आता कंटेन्सने काय केलं पाहिजे, रिप्लेस करायचा संबंधच नाही ना. तो व्हॅल्यू पहिला भेटला, त्याला मॅच झालं, अरे हा हे भेटला, ट्रू करून द्यायला पाहिजे. पण तो तसं करतो का, हे चेक करण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिकली रन करावं लागेल. आणि ते 100% डोक्यात क्लिअर होईल की असं जर काय असेल तर तो काय रिटर्न करतो. काय रिटर्न केलं त्याने, फॉल्स. बघा, जो डाऊट होता तो क्लिअर झाला. ओके, आता एका मिनिटासाठी मजा बघा. आता मी इथे टाकतो ए आणि आता चेक करू आपण. झालं, थ्रू होऊन गेलं ना, आता फिक्स झालं. हे डोक्यात फिक्स करून घ्यायचं, जी पण व्हॅल्यू जी आहे सेम की असेल तर शेवटच्या कीला जी व्हॅल्यू आहे त्याला व्हॅल्यू आहे.
म्हणजे तो मेन कन्सिडर होतो इथे. बघा, लक्षात आलं? समजलं काय? हो सर. हो सर. ठीक आहे. लिस्टवर खूप खेळावं लागतं. सगळ्यात जास्त काम जे आहे ना ते लिस्टवर आहे, लक्षात घ्या. काय होतं, याच्यावर सगळ्यात जास्त काम आहे. तुमचे जेवढे शॉपिंग कार्टचे ऍप आहेत, जेवढे सगळे फिल्ट्रेशन डेटा सेट भेटतो. एका ठिकाणी तुम्हाला ग्रुप ऑफ डेटा भेटतो आणि त्या डेटावर तुम्हाला फिल्टर करत बसावं लागतं. आहे की नाही, आहे की नाही, आहे की नाही. म्हणजे आपल्या मॅप नावाचा हा एक ऑब्जेक्ट आहे. ह्या ऑब्जेक्ट मध्ये एवढं सगळं डेटा स्टोर आहे. म्हणजे तुम्ही याच्यात किती पण डेटा स्टोर करू शकता आणि त्या डेटा सोबत तुम्हाला फिल्ट्रेशन लावायचं आहे. त्याच्यामध्ये की आहे की नाही, त्याच्यामध्ये व्हॅल्यू आहे की नाही, मग ह्या कीच्या अगेन्स्ट काय व्हॅल्यू आहे, सगळं इथे तुम्ही प्रोग्राम करू शकता. ओके. आता उरलं याच्यामध्ये हेच की सगळ्याचे सगळे डेटा एकत्र कसा प्रिंट करायचा. सर, हा बोला. की जर सेम असली तर रन होईल का? मग झालंय ना, एक आहे इथे की सेमच ठेवली होती ना आपण, 1 1 1. म्हणून तिथं प्रॉब्लेम येत होता ना. हे बघा, आता आपण इथे ए झेड ठेवतोय, शेवटपर्यंत व्हॅल्यू आपल्याला काय भेटते, सुरुवातीला भेटते ए ए, त्याच्यानंतर भेटते ए बी, त्याच्यानंतर ए सी, पण शेवटी काय भेटतं, ए झेड. आपण काय चेक करतोय, ए ए. हा फॉल्स का देतोय, कारण ह्या व्हॅल्यू सगळे रिप्लेस करत चाललेले आहेत, तो लक्षात घ्या. सेम की मल्टिपल वेळा देता येते, पण तो शेवटच्या कीला, सेम कीला जी व्हॅल्यू आहे तीच व्हॅल्यू कन्सिडर करतो. आधीचे तो ओव्हर करत असतो एकावर एक. आणि जर सर डेटा टाईप सेम घेतले म्हणून? डेटा टाईप सेम म्हणजे इथे हो तिथे. घेऊ शकतो ना सेम डेटा टाईप, पण काही प्रॉब्लेम नाही. ओके. डेटा टाईप पण तुम्ही सेम घेऊ शकतात. ते बघायचं असेल तर तुम्ही जस्ट कम्पेअर करा, याला इथे जाऊन कॉपी करायला हा पार्ट. आता माझ्या इथे लिस्ट मध्ये बघा ना, मी जे पार्ट घेतला होता तो सेमच टाईप आहे ना, बघा स्ट्रिंग आणि स्ट्रिंगचा आहे ना. तसं तुम्ही करू शकता, इंटिजर इंटिजरचा करा किंवा स्ट्रिंग स्ट्रिंगचा करा, काहीच प्रॉब्लेम नाही, होतं ते. फक्त इथे हॅश मॅप म्हणून हॅश लिहितो. ठीक आहे. इथे तुम्ही आयदर इंटिजर किंवा इंटिजर करा, काय प्रॉब्लेम नाही. इथे पण इंटिजर इंटिजर, बाकी सगळं सेम राहील. पण इथे व्हॅल्यू मात्र तुम्हाला काय स्टोअर करावं लागेल, प्रॉपरली स्टोअर करावं लागेल. काय झालं याला, हा इथे मॅपचा ऑब्जेक्ट काय आपला एच एम आहे, म्हणून इथे एच एम करावं लागेल, बाकी काही नाही. एरर का देतोय तो, का बरं एरर येतोय? सर तिथे स्ट्रिंग व्हॅल्यू आहे, इंटिजर टाकावी लागेल. बरं, टाईप नुसार. ठीक आहे, आधी ऑब्जेक्ट बदलून घेऊत आपण. मॅप मॅप मॅप. ठीक आहे. आता आपण काय करू, व्हॅल्यू पण सेम ठेवू आणि की पण सेम ठेवू. म्हणजे असं म्हणायचं होतं ना तुम्हाला, काय करायचं होतं. 3 3 ठेवतो मी, 4 वेळेस 4 ठेवतो, काय मॅटर नाही करत. त्याला जो डेटा भेटला ना तो डेटानुसार तो वर्क होत असतो. आणि हा पण आपण करून घेऊ. 1 ला परत मी काय करू, 1 ठेवू का काय करू, करू इथे. इथे मी 3 करतो आणि इथे काय करतो 4. इथे एच एम चा ऑब्जेक्ट आहे. फाईन. हे बघा, आता मॅप डॉट पुट जो बेसिकली आहे, आता मी ना यांना थोडस जे सेम की ठेवले ना त्याला 11 करतो, 22 करतो, 33 करतो आणि 41 करतो, थोडस लक्षात येण्यासाठी. आता बघा काय काय आउटपुट मध्ये येईल. आणि हे सगळे ब्लॅक मध्ये ठेवूया आणि सगळे रेड मध्ये करूया, म्हणजे थोडस डिफरन्शिएट लक्षात. हे बघा, सेम टाईप पण ठेवू शकतो. इथे 1 ही की आहे, त्याची व्हॅल्यू जी आहे 11 आहे. म्हणजे जर आपल्याला 5 नंबरची व्हॅल्यू गेट करायची असतील तर 5च भेटेल.
मी ते ना 1 टाकतो, मला 1 ची व्हॅल्यू पाहिजे. पण इथे HM ला ते बदल ते लक्षात आलं HM. इथे पण काय लिहिणार तुम्ही HM लिहिणार आहे, इथे पण HM लिहिणार. ओके. पण HM ची व्हॅल्यू इंटिजर आहे म्हणून तुम्हाला कुठली व्हॅल्यू गेट करायची आपल्याला 1 नावाची. ठीक आहे. 1 नाहीच आहे ऍक्च्युली बघायला गेलं तर इथे, पण मी करतो इथे 33 करतो. आता बेसिकली बघायला गेलं की जेव्हा आपण व्हॅल्यू गेट करतोय ऑफ की 1, की 1 ची व्हॅल्यू इथे आहे 11, की 1 ची व्हॅल्यू इथे आहे 22, इथे आहे 33 आणि इथे काय आहे 44. आउटपुट मध्ये काय येणार आहे, काय व्हॅल्यू पाहिजे 44. 44 येईल, कारण प्रिव्हियस व्हॅल्यू रिप्लेस होत जातील. आणि जर मी इथे कंटेन व्हॅल्यू ऑफ 33 करतोय, 33 कोणाची व्हॅल्यू आहे का, फॉल्स आहे येते. आहे, पण तरी तो ट्रू देणार आहे का, नाही. नाही नाही. देणार, कारण बिकॉज ऍट द एंड तो परत रिप्लेस होते आपला 44 ने. ओके, बस एवढं अंडरस्टँडिंग पाहिजे. आणि ते भेटतंय बघा आपल्याला, पूर्ण लिस्ट भेटलं. आणि बाय डिफॉल्ट पहिल्या व्हॅल्यू कीला काय आलं, 1 ला 44 आलं, ना 22 आलं ना 33 आलं, डायरेक्ट 44 आलं. आणि ही व्हॅल्यू फॉल्स दिलं. इथे का त्याने हे दिलं, गेट 1, गेट 1 ला काय फॉल्स देतं, प्रिंट एलएन 33 फॉल्स आहे, बरोबर आहे. नाही इथे त्यांनी ओके मागे पुढे दिलं ऍक्च्युली रिझल्ट बघायला गेलं तर. आणि हा प्रोग्राम आहे, त्याला जसं स्पेस भेटतो, जसे रिसोर्स अवेलेबल होतात तसं भेटतात. आता म्हणून मी सगळ्यांना ब्लॅक 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 आणि रेड 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 केले. ठीक आहे, नाही तर ते कळलंच नसतं. बघा त्याने आधी दोन्ही लिस्ट लिस्ट प्रिंट केल्या, त्याच्यामधलं पहिलं व्हॅल्यू यांनी हे प्रिंट केलं 44चं. 1 ला काय 44 आहे ना, 44 इथे दिलं. डीडी याचा आहे, याचा फॉल्स आहे, आणि हा आपला याचा फॉल्स आहे. ओके, परत रन करा, थोडं सिक्वेन्स मागे पुढे होऊ शकतोय बघा. झालं, आता बरोबर दिलं फिल्म. ते त्याची मेमरी आहे, तो त्याच्यानुसार तो एक्झिक्यूट करून घेतो, त्याच्यामुळे ते आपल्या हातात नाही आहे. त्याला जसे रिसोर्स अवेलेबल होते त्याच्यानुसार तो ऍडजस्ट करून घेतो. तर प्रॉपरली दिलं बघा त्याने, मागे पुढे न करता. ओके, ते होते. आता इथे मी 44 केलं तर हा काय दिला आपल्याला, ट्रू देणार. कंटेन्स करा, तुम्ही सेम टाईप वापरा, स्ट्रिंग स्ट्रिंग वापरा, किंवा तुम्ही इंटिजर स्ट्रिंग वापरा, सगळ्या गोष्टी ऍक्सेप्टेड असतात. ठीक आहे, फाईन. आता आपल्याला एक गोष्ट बघायची, ती म्हणजे सगळ्याच्या सगळे व्हॅल्यू प्रिंट करायच्या. मी इथे प्रिंट करतो सगळे व्हॅल्यू, याला कमेंट करतो. ठीक आहे, आता सगळे व्हॅल्यू प्रिंट करायचं असेल तर आपल्याकडे 3 वे आपण बघितले होते. एक बघितलं होतं फॉर लूप, दुसरा बघितलं होतं फॉर इच लूप, आणि त्याच्यानंतर बघितलं होतं आपण इटरेटर. पण मॅपचा व्हॅल्यू लिहिण्यासाठी, ऍक्सेप्ट करण्यासाठी एक भलताच वे आपल्याला अप्लाय करावा लागतो, तो म्हणजे मॅपचा. थोडासा वेगळा वे आहे तो, की आणि व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठीचा, तो आपल्याला बघायचा आहे. तर इथे फॉर लूपच सारखाच आहे, पण थोडासा वेगळा आहे. ठीक आहे, इथे मॅप नावाची गोष्ट आहे, मॅप डॉट एंट्री, ENTRY. हे बघा, ही एंट्री मध्ये काय द्यायचे असते आपल्याला, की आणि व्हॅल्यू. ओके, पण आपण असं नाही वापरणार, आपण थोडा वेगळ्या वेळी खाणार. मॅप डॉट एंट्री करायची आहे, सगळ्यात अगोदर आपण की देणार आहे. सपोज मी कीचं नाव दिलं के म्हणून, ओके, कोलन. व्हॅल्यू कशात भेटणार आहे, मॅप नावाच्या इंटरफेस मध्ये, MAP मॅप. इथे डॉट एक एंट्री सेट म्हणून एक पार्ट आहे, एंट्री सेट कुठे दिसतंय तुम्हाला, ENTRY एंट्री सेट भेटला, आणि तो फंक्शन क्लोज कर. सांगतो मी एक एक लाईन काय पार्ट. ओके, हा मॅप डॉट एंट्री सेट म्हणजे ह्या मॅप नावामध्ये जेवढ्या एंट्री झालेल्या आहेत त्या एक एक व्हॅल्यू इथे भेटत राहतात, आणि ती प्रत्येक व्हॅल्यू कशात स्टोर होते, ह्या की मध्ये, मॅपच्या एंट्रीच्या ह्या की मध्ये. ओके, मग आता ह्या की मध्ये आपल्याकडे काय भेटणार आहे, सगळ्या की पण भेटणार आहे प्लस व्हॅल्यू पण भेटणार आहे.
मग इथे तुम्ही ऑब्जेक्ट काही पण देऊ शकता, नाव ABCD समथिंग समथिंग काही पण. आता मी की दिलंय फक्त लक्षात राहावं म्हणून. आता मी के डॉट केल्यानंतर मला गेट की पण करता येईल प्लस गेट व्हॅल्यू पण करता येईल. तुम्हाला जर काय प्रिंट करायचंय ते. आणि हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला. जर तुम्हाला फक्त जर कोणी सांगितलं की मला फक्त सगळ्या की प्रिंट करून दाखवा किंवा सगळ्या व्हॅल्यू प्रिंट करून दाखवा, तर त्याच्यासाठी हा टाईपचा, हा फॉर इच टाईपचाच आहे, पण थोडा मॅप डॉट एंट्रीचा ऑब्जेक्ट बनवला. तुम्हाला जर फक्त की पाहिजे असेल तर के डॉट गेट की म्हणा, तुम्हाला सगळ्या की हा प्रिंट करून देईल, जे पण आहे तुमचे 1 2 3 4 5. तुम्हाला जर सगळे व्हॅल्यू पाहिजे असतील, तुम्हाला सगळे व्हॅल्यू पण प्रिंट करून देईल. इथे फक्त तुम्ही कीच्या ठिकाणी काय म्हणणार आहे, गेट व्हॅल्यूज. इथे काय करणार आहे, गेट व्हॅल्यू, व्ही कॅपिटल असेल, दॅट्स व्हाय. ओके. आता सगळ्या व्हॅल्यू प्रिंट करतील. आता मला इथे सांगा, हा सगळ्या व्हॅल्यू प्रिंट करते म्हणजे हे पण प्रिंट करेल का, AB, AC, AZ? काय वाटतं तुम्हाला, करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? नाही करणार. खूप क्वेश्चन मार्क असतात माहिती का, ते प्रॅक्टिकली करून बघा तर काय. बघू आता तो प्रिंट करतो की नाही. नाही केले ना शेवटी त्याने. तो इंटरनली ऍक्च्युली सगळं काय झालं, रिपीट 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 करत गेला तो, आणि त्याला ती व्हॅल्यू भेटली नाही. म्हणजे त्यांनी बघा AZच प्रिंट केलं ना शेवटी. ओके. पण एक वे आहे तुम्हाला ते बघण्यासाठी. आता ते बॅटरी बॅटरी आहे का नाही, चला थोड्या वेळ चालेल, तुम्हाला दाखवून देतो. म्हणजे काय, क्वेश्चन मार्क नाही राहणार डोक्यामध्ये नेहमी. आता मी इथे लावलोय ब्रेक पॉइंट. ठीक आहे, आपण ब्रेक पॉइंटला तो चेक करू. चलो डिबगिंग. ओके, स्विच करू. मॅप डॉट एंट्री सेटला पहिला ब्रेक पॉइंट राहिला, F8 मी प्रेस करतो, तो आला मध्ये. ओके. आता की मध्ये जे सगळ्या सेट्स आहेत ते येऊन गेल्या. आता ती पहिली व्हॅल्यू आपली प्रिंट होईल. कुठे प्रिंट केले आपण, ID34. नाही, हे कुठेतरी प्रिंट केल्या पाहिजे होतं आपण अजून एकदा व्हॅल्यूज. थांबा, हे असं नाही करणार आपल्याला. इथे काय करावं लागेल, एक स्ट्रिंग नावाची व्हॅल्यू घेतो. स्ट्रिंग भेटेल का, स्ट्रिंग व्हॅल इज इक्वल टू के डॉट गेट व्हॅल्यू, असं करतो. ठीक आहे. आणि ही व्हॅल्यू काय झालेला, टाईप मिसमॅच येतोय का, कास्ट टू स्ट्रिंग, चेंज व्हॅल टू ऑब्जेक्ट किंवा कास्ट टू स्ट्रिंग, स्ट्रिंग मध्ये कास्ट करू आपण. ठीक आहे. आणि ही जी व्हॅल्यू आहे ती इथे प्रिंट करू. मला ही व्हॅल्यू गेट करून बघायची की तो ए प्रिंट करतो की नाही. ठीक आहे, चलो फिर से रन करो. मॅप मध्ये आला, F8 मी प्रिंट केला, मध्ये आला. हे बघा, पहिली व्हॅल्यू काय भेटली इथे, अरे बापरे, त्याने पहिलंच म्हणजे ऑटोमॅटिकली त्याने सगळं रिप्लेस करून टाकलंय खरं म्हणजे. ठीक आहे. म्हणजे तो डायरेक्टली काय होतो, शेवटला जी की आहे तो इंटरनली तो हे करतो. इव्हन मला वाटतं फॉर लूप मध्ये तरी तो फिरेल, ऍटलीस्ट आपल्याला ए देईल, मग AB देईल, मग AC देईल, मग AZ करेल. पण तसं काय होत त्याने दिसत नाही. तो डायरेक्टली कुठे जंप मारला त्याने, AZ ला. ठीक आहे, चलो म्हणजे अजून हे क्लिअर होऊन गेलं, आपल्याला काही टेन्शन नाही. आता पुढची व्हॅल्यू काय भेटेल आपल्याला, AA. हे बघा आला AA. आता भेटेल आपल्याला EE. बरोबर. आणि ई का भेटला दोनदा, कारण इथे पण 3 आहे, इथे पण 3 आहे. ZZ नाही दिला त्याने म्हणून. त्याला ID पण 42 असाइन झाला. नंतर गेलो आपण 44.
बीबी प्रिंट झाला. आता डीडी प्रिंट होईल, डीडी, आणि झाला आपले सगळं प्रोग्राम रन. ठीक आहे, चलो, जे डाऊट होता ते क्लिअर होऊन गेलं, ते काही टेन्शन नाही आता. लक्षात आलं का काय केलं आपण? जस्ट एक डिबगिंग लावू शकतो, ब्रेक पॉइंट म्हणतात त्याला, तुम्हाला चेक करता येतं की मध्ये जाऊन काय होतंय. पण इथे थोडं डेंजरच आहे. डेंजर म्हणजे लाईक जो रेग्युलर वे आहे त्याच वेने तो होतोय, बाकी काही नाहीच आहे. ठीक? पुढे गेलं. हा, तर सेम की असेल तर बाय डिफॉल्ट जी लास्ट की आहे तिथेच तो येतोय, त्याच्या अकॉर्डिंगली प्रिंट होत्या. लक्षात आलं? हॅशमॅप इज यूज टू स्टोअर डेटा इन अ की व्हॅल्यू पेअर. की आणि व्हॅल्यू पेअर मध्ये स्टोअर करता येतं. डुप्लिकेट व्हॅल्यू इज अलाउड, बट डुप्लिकेट की इज नॉट अलाउड असं नाही म्हणता येत. डुप्लिकेट की तुम्ही टाकू शकता, पण तो बाय डिफॉल्ट जी शेवटची कीच्या अगेन जी व्हॅल्यू आहे ते तेच घेणार आहे. ओके, प्रिव्हियस ओल्ड व्हॅल्यू हे रिप्लेस होत जाते, ओल्ड की रिप्लेस होत जाते. मग याच्यामध्ये दोन तीन मेजर फंक्शन आहे. एक गेट की करता येते तुम्हाला, की करतायत गेट, व्हॅल्यू गेट करण्यासाठी गेट नावाचं फंक्शन आहे. ती व्हॅल्यू आहे की नाही त्या लिस्ट मध्ये कंटेंट करण्यासाठी कंटेंट व्हॅल्यू. आणि ही मॅप डॉट एंट्री के मॅप एंट्री सेट ही फॉर इच लूप सारखं आहे सगळ्या व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी. ती तुम्ही की सेपरेट करू शकतात, व्हॅल्यू सेपरेट करू शकतात. तुम्हाला जर दोघंही एकाच लाईनीत लिहायचं असेल तर तेही तुम्ही करू शकतात. हे कसं करणार? सिंपल, तुम्ही याला कॉपी करा इथून. ओके, इथे तुम्ही की प्रिंट करू शकतात, प्लस कोलन प्लस, इथे पुढे जाऊन काय करू शकतात, गेट व्हॅल्यू, के डॉट गेट व्हॅल्यू. तुमची की पण भेटेल आणि इथे व्हॅल्यू पण भेटेल. राईट क्लिक करा, रन ॲज जावा ऍप्लिकेशन्स. कन्सोल कुठे गेला आता? कन्सोल दिसतंय का? अरे यार, ठीक आहे. कुठे असतो कन्सोल? विंडोज मध्ये नॅव्हिगेट, फ्रेंड्स, हा, शो व्ह्यू मध्ये कन्सोल. हे बघा, पहिला की भेटला, व्हॅल्यू भेटला, की भेटला, व्हॅल्यू भेटला, की व्हॅल्यू, की व्हॅल्यू, की व्हॅल्यू. ठीक आहे, झालं. बस, तुम्हाला अशा वेळेने ते काय होतात, व्हॅल्यू प्रिंट करता येतात. लक्षात आलंय? हॅश मॅप हा एक पार्ट आहे. याच्यामध्ये आपल्याला अजून एक पार्ट बघायचा आहे. याच्यात ना आपल्याला डायरेक्टली क्लासचा ऑब्जेक्ट सुद्धा टाकता येतो. ओके, क्लासचा ऑब्जेक्ट म्हणजे माहिती ना, आपल्याला डायरेक्टली स्टुडंट नावाचा क्लास बनवला, त्या क्लासमध्ये खूप सारे व्हेरिएबल्स आणि वगैरे आहेत. त्या क्लासचा अख्खाचा अख्खा ऑब्जेक्ट इथे टाकता येतो. तो थोडा ऍडव्हान्स पार्ट आहे, तो आपण नंतर बघणार आहे. पण आता हे पार्ट होता हॅश मॅप एक, आणि हा पूर्णचा पूर्ण हॅश मॅप आपण अरे लिस्ट मध्ये पण एम्बेड करू शकतो. तो पण एक पार्ट आहे. तर आधी छोटे छोटे फंक्शनॅलिटी बघायचे, मग त्याचे मर्जिंग करत राहायचं. ठीक आहे, चालेल. चला, बाकी आपण उद्या याचे पुढचे पार्ट बघून घेऊ. मग जो क्यू बाकी राहतो ते क्यूचा पार्ट बघू. चलो, बाय बाय गाईस.